बुलढाण्यात जमीन वारस नोंद प्रकरणात 7,000 रुपयांची लाच घेताना तहसील कार्यालयातील लिपिक आणि तलाठ्याला एसीबीने रंगेहात पकडले। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तहसील कार्यालयात पुन्हा एकदा लाचखोरीचं प्रकरण उजेडात आलं आहे। जमीन वारस नोंदणीसाठी 7,000 रुपयांची लाच स्वीकारताना तहसील कार्यालयातील वर्ग 1 लिपिक मनोज झिने आणि खामगाव खापरखुटी येथील सज्जाचे तलाठी रावसाहेब काकडे यांना बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल सायंकाळी रंगेहात पकडला। तक्रारदाराने संबंधित जमीन प्रकरणातील सर्व कागदपत्रे सादर केले असतानाही हे प्रकरण केवळ आर्थिक लाभासाठी लटकवण्यात येत होता। त्यामुळे संतप्त झालेल्या तक्रारदाराने एसीबीकडे थेट तक्रार दाखल केली। त्यानंतर पोलीस उपाधीक्षक भागोजी चोरमले यांच्या नेतृत्वाखाली एसीबी पथकाने सापळा रचत तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस लाच स्वीकारताना दोघांना अटक केली। संपूर्ण प्रकरणाचा पंचनामा व प्राथमिक चौकशी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून आरोपी विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणामुळे महसूल विभागातील लाचखोरीच्या वृत्तीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं असून सामान्य नागरिकांच्या न्यायासाठी अशा कारवाया आवश्यक असल्याचं एसीबी कडून सांगण्यात आलं आहे। मनोज झिने महसूल सहाय्यक तहसील कार्यालय सिंदखेड राजा यांनी 7,000 रुपये लाचेची मागणी करून 7,000 रुपये लाच रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आलेले आहे।